नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, वर्षातील सर्वात मोठी एकादशी आणि सर्वात चमत्कारिक एकादशी देवउठणी एकादशी म्हणून ओळखली जाते. असे मानले जाते की ही एकादशी 24 एकादशांमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते आणि या दिवशी केलेले कोणतेही उपाय कधीही निष्फळ जात नाहीत, म्हणजे नेहमीच लाभ प्राप्त करतात. भक्तांनो, देवउठणी एकादशीच्या रात्री तुळशीमध्ये एक कपाळ बांधा. तसेच भक्तांनो, देवउठणी एकादशीच्या दिवशी गाईला एक गोष्ट जरूर खाऊ घाला. आम्ही तुम्हाला हेही सांगू की जे भक्त शुद्ध हृदयाने देवउठणी एकादशीच्या दिवशी हे एक उपाय करतात, त्यांच्याकडे धन समृद्धी येते, सुख समृद्धी येते आणि त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. भक्तांनो, जर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर समजा तुमचे दुर्भाग्य आज समाप्त होईल. कारण जेही भाऊ बहीण माता बहीण हा व्हिडिओ शुद्ध हृदयाने श्रद्धेने पाहतात, व्हिडिओला लाईक करतात, चॅनलला सबस्क्राईब करतात आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो नारायणाय किंवा जय माता लक्ष्मी लिहितात, त्यांच्या जीवनात कधीही कोणताही कष्ट, दुःख, राहू दोष किंवा पितृदोष राहत नाही. म्हणजे ते सर्व दोष नेहमीसाठी नष्ट होतात आणि सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. भक्तांनो, आम्ही तुम्हाला सर्व माहिती क्रमाने देऊ, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, अर्धवट नका पाहू. अनेक लोक व्हिडिओ स्किप करत पाहतात, मध्ये मध्ये पाहतात, परंतु असे लोक जीवनात यश प्राप्त करू शकत नाहीत. जे लोक व्हिडिओ मध्ये मध्ये पाहतात त्यांना यश मिळत नाही. भक्तांनो, म्हणूनच तुम्ही व्हिडिओ पूर्णच पहा. भक्तांनो, मग तुम्हाला सर्व माहिती विस्ताराने सांगू आणि हेही सांगू की ती कोणती गोष्ट आहे जी आपल्याला देवउठणी एकादशीच्या दिवशी खाणे आवश्यक आहे. भक्तांनो, प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीच्या दुसऱ्या दिवशी देवउठणी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी हर्षण योग आणि सर्वार्थ सिद्धी योगाचे संयोग तयार होत आहे. या योगामध्ये विष्णूजींची पूजा केल्याने साधकाला मनोवांछित फलाची प्राप्ती होते. या काळात माता लक्ष्मीची पूजा करणे अधिक लाभदायी मानले जाते. दोघांची एकत्र पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुख समृद्धी वास करते. हिंदू धर्मात देवउठणी एकादशीला अत्यंत विशेष मानले जाते, कारण या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या दीर्घ योग निद्रेतून जागे होतात. भगवान विष्णू योग निद्रेतून जागृत झाल्यानंतर पुन्हा विवाह, साखरपुडा, मुंडन यांसारखे मांगलिक कार्य सुरू होतात. याला देवोत्थान किंवा देवप्रबोधिनी एकादशी देखील म्हणतात. या दिवशी विष्णूजींची पूजा संपूर्ण विधी विधानाने करावी, ज्यामुळे ते प्रसन्न होतात. अशा परिस्थितीत देवउठणी एकादशीच्या पूजाविधीबद्दल जाणून घेऊया. देवोत्थान एकादशीचे नियम. देवउठणी एकादशीला फक्त निर्जल किंवा जलस्रोत पदार्थांवरच उपवास करावा. जर रुग्ण, वृद्ध, बालक किंवा व्यस्त व्यक्ती असेल तर फक्त एक वेळचे उपवास करावा. या दिवशी भात आणि मीठ यांचे सेवन टाळावे. भगवान विष्णू किंवा आपल्या इष्ट देवाची उपासना करावी. तामसिक आहार जसे की कांदा, लसूण, मांस, मद्य किंवा शिळ्या अन्नाचे सेवन अजिबात करू नका. आजच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप करावा. देवोत्थान एकादशीची पूजाविधी. या दिवशी उसाचे मंडप बांधा आणि मधोमध चौक बनवा. चौकाच्या मध्यभागी भगवान विष्णूचे चित्र किंवा मूर्ती ठेवू शकता. चौकासह भगवान विष्णूंचे चरण चिन्ह बनवले जातात, जे झाकून ठेवावे. देवाला ऊस, सिंघाडा आणि फळ मिठाई अर्पित केली जाते. नंतर तुपाचा एक दिवा लावा आणि तो रात्रभर जळू द्या. नंतर पहाटे देवाच्या चरणांची विधीपूर्वक पूजा करा आणि चरणांना स्पर्श करून त्यांना जागे करा. कीर्तन करा, व्रत उपवासाची कथा ऐका. यानंतर सर्व मंगल कार्य विधीपूर्वक सुरू केले जाऊ शकतात. म्हणतात की देवाच्या चरणांचा स्पर्श करून जे मनोकामना मागतात ती पूर्ण होते. देवउठणीनंतर तुलसी विवाह होतो. भगवान विष्णू योग निद्रेतून जागे झाल्यानंतर त्यांच्या शालिग्राम स्वरूपाचा तुलसीशी विवाह घडवला जातो. भगवान विष्णू यांना तुलसी अत्यंत प्रिय आहे. या दिवशी फक्त तुलसी दल अर्पण केल्याने भगवंताला प्रसन्न करता येते. यामागे निसर्गाच्या संरक्षणाची आणि वैवाहिक सुखाची भावना असते. जे लोक हे पूर्ण करतात त्यांना वैवाहिक सुख प्राप्त होते. एकादशीच्या दिवशी यथाशक्ती अन्नदान करा, परंतु स्वतः इतरांनी दिलेले अन्न कधीही ग्रहण करू नका. कोणत्या कारणास्तव निराहार राहून व्रत करणे शक्य नसल्यास एक वेळ भोजन करा. या दिवशी दूध किंवा पाण्याचे सेवन करू शकता. एकादशी व्रतामध्ये शकरकंद, कुटू, दाणा, नारळ, काळी मिरी, सेंधा मीठ, दूध, बदाम, आले, साखर इत्यादी पदार्थ खाण्यात समाविष्ट करू शकता. एकादशीचा उपवास करणाऱ्यांनी दशमीच्या दिवशी मांस, लसूण, कांदा, मसूर डाळ इत्यादी निषिद्ध वस्तूंचा सेवन करू नये. एकादशीच्या दिवशी सकाळी लाकडाचे दातून करू नका.
या दिवशी वृक्षाचे पान तोडणे वर्जित आहे, त्यामुळे स्वतः गळलेले पान घेऊन सेवन करा. लिंबू, जांभूळ किंवा आंब्याची पाने घेऊन चावून घ्या आणि बोटांनी गळा स्वच्छ करा. हे शक्य नसल्यास पाण्याने 12 वेळा गुळण्या करा. एकादशीच्या दिवशी व्रतधारी व्यक्तीने गाजर, शलगम, कोबी, पालक इत्यादीचे सेवन करू नये. एकादशीला श्री विष्णूच्या पूजेत गोड पान चढवले जाते, परंतु या दिवशी पान खाणेही वर्जित आहे. फळांमध्ये केळं, आंबा, द्राक्ष, बदाम, पिस्ता इत्यादी अमृत फळांचे सेवन करा. सुके मेवे जसे बदाम, पिस्ता इत्यादीचे सेवन करू शकता. एकादशी तिथीला ज्वारी, वांगी आणि शेवग्याची शेंग खाऊ नये. या व्रतामध्ये सात्विक भोजन करा. मांस, मद्य किंवा अन्य कोणत्याही नशिले पदार्थाचे सेवन करू नका. प्रत्येक अन्न प्रभूला नैवेद्य दाखवून आणि तुलसी दल सोडून ग्रहण करावे. देवउठणी एकादशीच्या दिवशी काय करू नये? देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू निद्रेतून जागतात आणि त्याच्याबरोबर सर्व शुभ कार्य सुरू होतात. असे म्हटले जाते की देवउठणी एकादशीला दुपारी झोपू नये. धार्मिक ग्रंथात म्हटले आहे की या दिवशी भगवान विष्णूंच्या भक्तीत मग्न राहावे. देवउठणी एकादशीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीने चुकूनही तांदूळ खाऊ नये. तांदूळापासून बनवलेले पदार्थही या दिवशी दूर ठेवावे. तांदूळ खाल्ल्याने मन आणि शरीर स्थिर राहत नाही. देवउठणी एकादशीच्या दिवशी लसूण आणि कांद्याचे सेवनही टाळावे, कारण हे दोन्ही तामसिक भोजनात येतात. जर तुम्ही व्रत ठेवले नसेल तरी प्रयत्न करा की सात्विक भोजन करा. देवउठणी एकादशीच्या दिवशी व्रतधारीने कोणावरही द्वेष भावना ठेवू नये. शक्यतो या दिवशी घरात किंवा बाहेर कोणाशी भांडण करू नका. मान्यता आहे की असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी नाराज होतात. या दिवशी जर तुम्ही वृद्ध लोकांची मदत केली तर असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. म्हणून वृद्धांचा अपमान करू नका आणि त्यांना दुत्कारू नका. देवउठणी एकादशीच्या दिवशी चुकूनही माता तुलसीच्या झाडाला स्पर्श करू नये, कारण या दिवशी माता तुलसी आणि शालिग्रामचा विवाह होतो. तुळस तोडूही नका. अशीही मान्यता आहे की एकादशीच्या दिवशी तुलसीला पाणी चढवू नये, कारण तुलसी उपवास करतात आणि त्यामुळे त्यांचा उपवास तुटेल. देवउठणी एकादशीच्या दिवशी काय करावे? देवउठणी एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करा. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देऊन एकादशी व्रताचा संकल्प करा. जीवनात सुख समृद्धी टिकून राहावी हे सर्वच इच्छितात, तर या दिवशी भगवान विष्णूंचे दुधात केशर घालून अभिषेक करा आणि शेवटी श्री हरी यांची आरती करा. या उपायाने श्री हरी प्रसन्न होतात. आपल्याला जीवनात यश प्राप्त होण्यासाठी या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा करा आणि दान पुण्य करा. सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया या दिवशी व्रत करतात. शक्य असल्यास व्रताच्या दिवशी तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. देवउठणी एकादशीला भगवान विष्णूंना पांढऱ्या रंगाचा नैवेद्य दाखवा. या दिवशी खीर किंवा पांढऱ्या रंगाची कोणतीही मिठाईचा नैवेद्य दाखवल्यास श्री हरी विष्णू प्रसन्न होतात. देवउठणी एकादशीच्या दिवशी तुम्ही निर्जला व्रत ठेवा, परंतु जर तुम्ही गृहस्थ जीवनात असाल तर फलाहारी उपवास ठेवू शकता. या दिवशी ब्राह्मणांना दान दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या. देवउठणी एकादशीला तुळशीला चढवा या रंगाचे वस्त्र. हिंदू धर्मात सर्व देवी देवतांच्या पूजेसोबत नैवेद्य आणि वस्त्र अर्पण करण्याची परंपरा आहे. त्याचप्रमाणे तुळशीला देखील माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते, म्हणून तिला देखील वस्त्र अर्पित केले जाते. चढवा लाल रंगाचे वस्त्र. तुळशीच्या झाडात लाल रंगाची ओढणी चढवणे लाभदायी मानले जाते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून लाल रंग मंगळाचे प्रतिनिधित्व करतो. शास्त्रानुसार देवउठणी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करायला हवे. अशा वेळी जर कोणाच्या कर्मांमुळे तोंडातून अपशब्द निघत असतील तर हे लाल वस्त्र त्यांना थांबवते. त्याचबरोबर धन संपदा आणि सुख समृद्धीची प्राप्ती होते. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळवण्यासाठी स्नानाच्या पाण्यात एक चिमूटभर हळद घालून स्नान करा आणि त्यानंतर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. असे केल्याने भगवान विष्णूंची कृपा टिकून राहते. करिअरमध्ये सुधार होईल. जर तुमच्या करिअरमध्ये अडथळे येत असतील तर देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे केशर घातलेल्या दुधाने अभिषेक करा. असे केल्याने सर्व अडचणी दूर होतात. विवाहासाठी योग्य. जर एखाद्या व्यक्तीला विवाहाशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागत असेल तर त्याने देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेदरम्यान केशर, हळद किंवा पिवळा चंदनाचा तिलक लावा. त्यानंतर भगवान विष्णूला पिवळ्या रंगाची फुले अर्पित करा. असे केल्याने विवाहाचे योग लवकर तयार होतात. कर्जातून मुक्तता मिळेल. कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी देवउठणी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करा.
त्यानंतर संध्याकाळी झाडाखाली दिवा लावा। मान्यता आहे की हे उपाय केल्याने व्यक्तीला लवकरच कर्जातून मुक्तता मिळू शकते, धनाची कमतरता नाही होणार। कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे। देव उठणी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाला उसाचा रस अर्पण करा। त्यानंतर देसी तुपाचा दिवा लावून तुळशी मातेची आरती करा। मान्यता आहे की असे केल्याने व्यक्तीला कधीही धनाची कमतरता होत नाही आणि जीवनातील सर्व कष्ट दूर होतात। भक्तांनो, जर अद्याप तुम्ही जय माता लक्ष्मी ओम नमो नारायणाय लिहिले नसेल तर नक्कीच लिहा। चला, भगवान विष्णूसाठी तुम्ही अशी चूक चुकूनही करू नका। ही चूक भगवान विष्णूला क्रोधित करू शकते, त्यामुळे अशी चूक करू नका। चला पुढे जाणून घेऊया की कोणत्या चुका भगवान श्री हरी विष्णू यांना क्रोधित करू शकतात। त्यामुळे तुम्ही अशी चूक चुकूनही करू नका, विसरूनही करू नका ही चूक। 1. दुपारी झोपू नका। 4 महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर भगवान विष्णू योग निद्रेतून बाहेर येतात, अशा वेळी आपण दुपारी झोपू नये। आपण यावेळी प्रभूचे कीर्तन भजन करावे, यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि धनलाभ होतो। झोपणे अशुभ आणि भगवंताचा अनादर मानला जातो। तांदूळाचे सेवन करू नये। पौराणिक मान्यता आणि कथांमध्ये एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणे निषिद्ध मानले जाते। अशी मान्यता आहे की या दिवशी तांदूळ खाणारा व्यक्ती सरपटणारा जीव बनतो। म्हणूनच तांदूळ, मांस, मद्य इत्यादीचे सेवन एकादशीच्या दिवशी करू नका। तसेच लसूण आणि कांद्याचेही सेवन टाळावे। कोणालाही वाईट बोलू नका। देव उठणी एकादशीच्या व्रताच्या काळात कोणत्याही व्यक्तीला वाईट बोलू नका आणि मनात कोणाबद्दलही वैरभाव ठेवू नका। या दिवशी आपण आपल्या मनात फक्त श्री हरीविषयी श्रद्धा आणि भक्तीची भावना ठेवावी, तेव्हाच तुमची पूजा सार्थक होईल। चुकूनही तुलसीचे पान तोडू नका। तुलसी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे, अशा वेळी चुकूनही या दिवशी तुलसीचे पान तोडू नका, त्यामुळे भगवान विष्णू रुष्ट होतील। देव उठणी एकादशीला या गोष्टींचे दान करा। देव उठणी एकादशीला पिवळे वस्त्र, मुरली, धान, गहू, मका, बाजरी, उडीद, वस्त्र, सिंघाडा, शकरकंदी, ऊस, मोसमी फळ, केशर, केळी, हळद, मोरपंख आणि शंख इत्यादींचे दान करणे शुभ मानले जाते। दान करताना हे लक्षात ठेवा की याचा उल्लेख तिसऱ्या व्यक्तीकडे चुकूनही करू नका, कारण दान जितके शक्य होईल तितके गुप्त ठेवावे। भक्तांनो, हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आणि खास आहे की देवोत्थान एकादशीचे महत्त्व आपल्या वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये उल्लेखलेले आहे। अशी मान्यता आहे की दिवाळीनंतर होणाऱ्या या एकादशीच्या दिवशी ईश्वराचे उत्थान होते। म्हणूनच विवाह, उपनयन किंवा गृहप्रवेश इत्यादी सर्व शुभ कार्य देवोत्थान एकदाही नंतर सुरू होतात। याच कारणाने या एकादशीच्या दिवशी तुलसी विवाह देखील केला जातो। घरात तांदुळाच्या पिठाचा चौक बनवला जातो। या दिवशी फटाकेही फोडले जातात। देवोत्थान एकादशीला सामान्यतः छोटी दिवाळी असेही म्हटले जाते। एकादशीच्या या दिवशी मंगल ग्रह पुनः आपली शक्ती प्राप्त करतो। कार्तिक शुक्ल एकादशीच्या दिवशी तुलसी विवाहासह घरातील सर्व सकारात्मक कार्य सुचारू पद्धतीने करता येतात। तुलसीचे रोपटे निसर्गाचे चित्रण करण्यासह औषधी वनस्पती मानले जाते आणि लाभदायक असल्याने सर्वांना दानात दिले जाते। 4 महिन्यांच्या निद्रेनंतर भगवान विष्णूंच्या जागरणानंतर त्या क्षणापासून सर्व शुभ कार्य केले जाऊ शकतात। या दिवसापासून विवाह आणि इतर अनेक शुभ कार्यक्रमांची सुरुवात होते। या दिवशी व्रत ठेवण्याचेही अत्यधिक महत्त्व सांगितले आहे। दीपदानाचे फायदे असे म्हणतात की नियमानुसार देवोत्थान एकादशी भगवान विष्णूच्या शालिग्राम रूपात आणि देवी वृंदा तुलसीच्या विवाहाचा दिवस असतो। भगवान विष्णूच्या 4 महिन्यांच्या निद्रेच्या काळात सृष्टीच्या कार्यांपासून मुक्त झाल्यावर भगवान रुद्र शांत झाल्यानंतर भगवान विष्णू 4 महिन्यांची योग निद्रा सोडून पुन्हा ब्रह्मांडाच्या व्यवस्थापनाचे कार्य सुरू करतात। म्हणूनच या दिवशी संपूर्ण समर्पण आणि विश्वासाने भगवान विष्णूची पूजा करावी। घराच्या छतावर दिवा ठेवून आनंद आणि सुखवृद्धीसाठी रात्री प्रकाश करा आणि घरातील कोणत्याही भागात अंधार राहू देऊ नका। श्री हरी निद्रेत का जातात? एक वेळ अशी आली, भगवान विष्णूला त्यांच्या प्रिया लक्ष्मीजींनी विचारले, प्रभू, आपण दिवसभर जागता आणि जेव्हा निद्राधीन होता तेव्हा वर्षानुवर्षे निद्रेत जाता, ज्यामुळे निसर्गाचा संतुलन बिघडतो। म्हणून हे समजून नियमानुसार निद्रा घ्या, ज्यामुळे माझी देखील मदत होईल। लक्ष्मीजींचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू स्मितहास्य करून उत्तर देतात, देवी, आपण सत्य आणि योग्यच सांगितले आहे। माझ्या जागण्यामुळे इतर सर्व देवता आणि विशेषतः आपल्याला माझ्या सेवेच्या कारणाने विश्रांती मिळत नाही। आजपासून मी वर्षावतूत 4 महिन्यांसाठी निद्रेत जाईन, ज्यास अल्प निद्रा
आणि योग निद्रा म्हटले जाईल, ज्यामुळे माझ्या अनुयायांवर परम कृपा राहील। या काळात माझ्या निद्रेची भावना लक्षात ठेवणाऱ्या सर्व भक्तांच्या घरांमध्ये नेहमी तुमच्यासोबत वास करून कृपा बरसवीन। तुलसी शालिग्राम विवाह। कार्तिक महिन्यात स्नान करणाऱ्या महिलांद्वारे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू, ज्यांना शालिग्राम म्हणूनही ओळखले जाते, आणि वैष्णुप्रिया तुलसीचा विवाह घडवला जातो। तुलसी वृक्ष आणि शालिग्रामचा विवाह सोहळा सुंदर मंडपात केला जातो। समारंभादरम्यान नामा आष्टासह विष्णू सहस्त्रनामाचे पठण केले जाते। शास्त्रानुसार या तुलसी शालिग्राम विवाहाचे कारण सुखी वैवाहिक जीवन आणि पुण्यप्राप्ती आहे। कार्तिक महिन्यात तुलसी वृक्षाचे दान करण्यापेक्षा मोठे दान काहीच नाही। पृथ्वी लोकात तुलसीचे प्रकार आहेत वृंदावनी, वृंदा, वेश पूजिता, वेश पावनी, पुष्पसारा, नंदिनी, कृष्ण जीवनी आणि तुलसी। श्री हरी यांच्या पवित्र प्रसादात तुलसी पत्राचा समावेश आवश्यक आहे। देवोत्थान एकादशी पौराणिक व्रत कथा। एकदा एक राजा होता आणि त्याच्या राज्यात सर्व लोक एकादशीचे व्रत करीत असत। एकादशीच्या दिवशी प्राण्यांसह कोणालाही भोजन दिले जात नव्हते। एक दिवस दुसऱ्या राज्यातून एक माणूस राजाकडे येऊन नोकरीवर घेण्याची विनंती करू लागला। राजाने त्याला नोकरीवर घेण्याची संमती देण्यापूर्वी अट ठेवली की त्याला एकादशीच्या दिवशी सोडून प्रत्येक दिवशी भोजन दिले जाईल। त्यावेळी त्या माणसाने राजाची अट मान्य केली, पण एकादशीच्या दिवशी त्याला फळे दिली गेली तेव्हा त्याने फळे घेण्यास नकार दिला आणि राजाकडे जाऊन विनंती केली की ही फळे त्याच्यासाठी पुरेशी नाहीत आणि तो उपाशी मरून जाईल। त्याने राजाकडे जेवण देण्याची विनंती केली। राजाने त्याला आठवण करून दिली, तरीही तो माणूस जेवण सोडण्यास तयार नव्हता। त्यामुळे राजाने त्याला पीठ, डाळ, तांदूळ इत्यादी देऊन टाकले। राजाकडून भोजन प्राप्त केल्यानंतर त्या माणसाने सामान्यपणे नदीत स्नान करून भोजन तयार करायला सुरुवात केली। भोजन तयार झाल्यानंतर तो भगवंताला जेवण्यासाठी बोलवू लागला। त्याच्या हाकेला भगवान पीतांबर धारण करून चतुर्भुज रूपात आले आणि त्याच्यासोबत प्रेमाने भोजन करू लागले। भोजन केल्यानंतर ईश्वर तिथेच राहिले आणि तो माणूस त्याच्या कामावर गेला। 15 दिवसांनंतर पुन्हा एकादशी आली तेव्हा त्या माणसाने राजाकडे दुप्पट प्रमाणात भोजन देण्याची विनंती केली। कारण विचारल्यावर त्याने राजाला उत्तर दिले की तो त्या दिवशी उपाशी राहिला, कारण ईश्वरानेही त्याच्यासोबत भोजन केले होते आणि तुम्ही दिलेले भोजन 2 लोकांसाठी पुरेसे नव्हते। हे ऐकून राजा आश्चर्यचकित झाला। राजा त्याच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हता की भगवान त्या माणसासोबत भोजन करतात। राजा म्हणाला की तो एकादशीचे व्रत करतो, देवाची पूजा करतो, पण भगवादेवन कधीही त्याच्यासमोर प्रकट झाले नाहीत। हे ऐकून त्या माणसाने सांगितले की जर त्यांना विश्वास नसेल तर त्यांनी त्याच्यासोबत चलावे आणि झाडामागे लपून काय घडत आहे ते पाहावे। त्या माणसाचे सत्य आणि असत्य जाणून घेण्याच्या इच्छेने राजा नदीच्या जवळ जाऊन झाडामागे लपला। नेहमीप्रमाणे त्या माणसाने भोजन तयार केले आणि संध्याकाळपर्यंत देवाला हाक देत राहिला, पण देव आले नाहीत। शेवटी त्या माणसाने देवाला प्रार्थना केली की जर ते आले नाहीत तर तो नदीत उडी मारून आपले जीवन संपवेल, पण प्रभू तरीही आले नाहीत। तेव्हा तो स्वतः नदीकडे जाऊन मरायला निघाला। त्याच्या जीवन संपवण्याच्या दृढ इच्छाशक्तीमुळे ईश्वर लगेच प्रकट झाले आणि त्याला तसे करण्यापासून थांबवले आणि नंतर दोघांनी एकत्र भोजनाचा आनंद घेतला। भोजन केल्यानंतर भगवंत त्याला त्यांच्या विमानातून त्यांच्या धामात घेऊन गेले। हे पाहून राजाला जाणीव झाली की जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत उपवासाचा काही फायदा नाही। यापासून राजाला शिक मिळाली आणि त्यानेही शुद्ध मनाने व्रत करणे सुरू केले आणि शेवटी स्वर्ग प्राप्त केला। देवोत्थान एकादशी पुढील कथा। एका राजाच्या राज्यात सर्व लोक आनंदाने राहायचे। त्याच्या राज्यात कोणतेही धान्य किंवा खाद्यपदार्थ न विकता फक्त फळे विकली जात असत। एकदा देवाने त्याची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि प्रभू स्वतः एक सुंदर कन्येचे रूप धारण करून मार्गात बसले। त्याच वेळी राजा तेथून जात असताना त्या कन्येला पाहून पूर्ण आश्चर्याने तिच्याजवळ जाऊन विचारले, तू कोण आहेस? तू इथे का बसली आहेस? तेव्हा त्या सुंदर महिलेनं सांगितलं, मी बेसहारा आहे आणि या शहरात माझ्या ओळखीचा कोणीही नसल्याने मी कोणाकडूनही मदत मागू शकत नाही। राजा तिच्या रूपावर आकर्षित होऊन म्हणाला, तू माझ्या महालात माझी राणी बनून का राहत नाहीस? तेव्हा त्या सुंदर महिलेनं सांगितलं, मी तेव्हा तुमचं म्हणणं मान्य करेन जेव्हा तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या मला सोपवाल। तसेच माझ्याकडे तुमच्या राज्याचे सर्व अधिकार असतील। मी जेवण बनवेन ते तुम्हाला खावे लागेल। राजा अत्यधिक आसक्त झाल्यामुळे तिच्या सर्व गोष्टींवर सहमत झाला। दुसऱ्या दिवशी एकादशी होती आणि राणीने बाजारात जेवण विकण्याचा आदेश दिला, तसेच मासे आणि मटण शिजवून राजाला खाण्यास सांगितले। तेव्हा राजा हे पाहून म्हणाला की आज एकादशीला तो फक्त फळे खातो,
त्याच क्षणी राणीने त्याला वचनाची आठवण करून दिली आणि म्हणाली, तुम्ही हे जेवण खा, नाहीतर मी तुमच्या मोठ्या मुलाचे शिर कापून टाकीन. या विषयावर राजाने या समस्येचा उलगडा करण्यासाठी दुसऱ्या राणीशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा महाराणी म्हणाली, प्रिय राजन, तुम्ही उदास होऊ नका आणि तुमचे सदाचार आणि नैतिकता सोडू नका. असे म्हणून राणीने आपल्या मुलाचे बलिदान देण्याचा सल्ला दिला. त्यावेळी मुलाने वळून आपल्या आईच्या डोळ्यात अश्रूचे कारण विचारले. हे सर्व कारण जाणून घेऊन त्याने आपले शिर बलिदान देण्यासाठी सहमती दिली आणि सांगितले की आपण नैतिकता आणि सदाचाराचा सन्मान आणि संरक्षण करणे आवश्यक आहे. तेव्हा राजा सहमत झाल्यानंतर भगवान विष्णू प्रकट झाले आणि म्हणाले, मी तुमच्या मुलातून प्रभावित आहे, तुम्ही माझ्याकडून कोणताही आशीर्वाद मागू शकता. तेव्हा राजा म्हणाला, तुमच्या कृपेने आमच्याकडे सर्व काही आहे, आम्ही सर्व तुमच्या मार्गदर्शनाची इच्छा करतो. हे सांगून राजा आपल्या पुत्राला सोपवतो आणि तेव्हा त्याचा पुत्र दिव्य लोकाकडे निघून जातो. भक्तांनो, जर अद्याप तुम्ही जय माता लक्ष्मी लिहिले नसेल तर नक्कीच लिहा आणि गौ मातेला या दिवशी गूळ नक्कीच खायला द्या. पोळीमध्ये गूळ ठेवून खायला द्या. असं म्हणतात की हे केल्याने आपले सर्व पाप, दुःख, वेदना नष्ट होतात आणि सुखांची प्राप्ती होते, धन दौलत मिळते. म्हणून भक्तांनो, हा उपाय तुम्ही नक्कीच करा. भक्तांनो, हा उपाय सर्वात खास आणि सर्वात चमत्कारी उपाय मानला जातो, म्हणून हा उपाय नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.